हाय एव्हरीवन. तर तुम्ही पण हाच विचार करताय ना की एवढा व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे चप्पल बूट कशाला दाखवते रे बाबा मला. तर आहे ना, आज आहे संडे आणि आज यांच्या क्लिनिंगचा दिवस आहे म्हणून दाखवते. तूच धुणार तुझे शूज? वा वा, व्हेरी गुड. होतात का तुला शाळेचे शूज? घालून बघितले? घालून बघ, शूज घालून बघ आधी. मोठा झालास की काय? बघ ते आतमध्ये शूज मध्ये काय आहे का? तसं नाही बघायचं, असं करायचं. दाखव. स्क्रू घुसलाय. स्क्रू होता, पाहिला ना? हे बघ काय काय असतं, बघितलं ना? मग आता लागलं नसतं का पायाला? होता नाही. बेटा हो रहा है ना बेटा, क्यों झूठ बोल रहा है रे? हो तो रहा है, मैंने बड़ा ही लिया था तेरे लिए. ऐसा ही है. दोनों भी चलने को आ रहा है क्या? देखो तो, दोनों भी पहनो. नीचे देखो कितनी सारी चीटियां है लाल लाल. लाव ना. घाल तू पहिले. ठीक आहे ना, नवीन घ्यायची काही गरज नाही ना. टाइट होता है. तर आज संडे आहे आणि संडेच्या दिवशीच मी हा व्हिडिओ एडिट करायला घेतलेला आहे. तर सकाळचं वातावरण एवढं म्हणजे कडक होतं ना, ऊन जास्त होतं, पण आत्ताचं वातावरण असं झालंय ना की पाऊस पडेल की काय असं वाटतंय. त्यातल्या त्यात आम्हाला कोकण जवळ असल्यामुळे पावसाचा काही नेम नाही, म्हणजे कधीही सुरू होऊन जाऊ शकतो, मे महिन्याच्या एंडिंगला सुद्धा. आणि शाळा सुरू होणार आहे 8 जून पासून. म्हटलं चला आता क्लीन करून टाकूया शूज वगैरे, म्हणजे जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा नीट अँड क्लीन शूज विनय आणि रिदिशाला वापरायला होतील म्हणून. संडे म्हणजे फन डे, हे फक्त आहे ना शाळेतल्या मुलांसाठी. आमच्यासाठी तर एव्हरी डे सेम डे. म्हणजे सकाळी उठा, काम करा, स्वयंपाक करा, भांडे घासा, फरची पुसा, हे काम तर आमच्यासाठी लागलेलंच आहे. मग आज संडे जरी असला ना तरी थोडं उशिरा का असे ना कामाची सुरुवाती करावी. अजून माझा स्वयंपाक झालेला नाही बरं का. हा रात्रीचा भात आहे आणि ना हा भात बनवत असताना काय झालं की मी म्हटलं दही ऍड करू, कारण डीमार्ट मधून जो दह्याचा डब्बा आणला होता ना मी, त्याच्यावरती असं पाणी झालेलं होतं. म्हटलं हे पाणी ऍड करू आणि 1-2 चमचे दही ऍड करूया. म्हणून मी काय केलं की पाणी ऍड करण्यासाठी तो दह्याचा डब्बा आहे ना डायरेक्ट असा उलटा केला पातेल्यामध्ये आणि पूर्ण दही त्यामध्ये. आणि बापरे, म्हणजे इतकं काही खतरनाक एक्सपिरियन्स झाला ना माझ्यासोबत की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. त्यापैकी थोडीशी दही मी बाजूला काढून ठेवली, ही मी तुम्हाला दाखवते. फ्रीज मी ओपन केलाच आहे तर बघूनच घ्या, पूर्ण फ्रीज रिकामं आहे, कारण की सगळा भाजीपाला ऑलमोस्ट आता संपलेला आहे. कारण आज संडे आणि संडे असल्यामुळे आता आम्ही भाजी मार्केटला जाणार संध्याकाळी आणि पुन्हा हे फ्रीज असं भरल्यासारखं दिसणार. आणि जेव्हा फ्रीज भरतं ना मला खूप भारी वाटतं, कारण की आपल्याकडे ऑप्शन्स असतात की काय बनवायचं काय नाही. पण तेच जर विकेंडला मी फ्रीज ओपन केलं ना की मला 1-2च भाज्या दिसतात आणि मग मला असं वाटतं की हे नको खायला, हे नको खायला. तुम्हाला पण असंच वाटतं का? कमेंटमध्ये सांगा बरं का. हे जे कानातले मी तुम्हाला आता दाखवले ना, मी प्रीती संगम घाटावर गेली होती काल असं जेवण झाल्यानंतर. तर तिथे इतके छान छान कानातले असतात ना की मी ना 1-2 जोड तर घेऊनच येत असते. आणि तिथे ना माझी एक फ्रेंड पण बनलेली आहे, ती दुसऱ्यांना 40-50 रुपयाला विकते, पण माझ्यासाठी ना थोडेफार पैसे कमी करून देत असते. मी बोलत नाही बरं का तिला की मला कमी कर म्हणून, पण जेव्हा मी तिला कॅश देते ना ती म्हणते नको मला एवढेच द्या म्हणून. आणि खूप छान फ्रेंड बनली आहे. जर तुम्ही प्रीती संगम घाटावर गेले ना कधी तर नक्कीच तिथले कानातले ट्राय करा. खरंच म्हणजे कमी किमतीमध्ये इतके सुंदर सुंदर कानातले आपल्याला भेटतात ना की मला तर खूप आवडतात. 2 जोड कानातले मी आणलेले, जेव्हा मी नेक्स्ट टाइम वापरेल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. कालच्या स्वयंपाकातली गंमत तर मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि इथे आज सकाळी मी बनवत आहे गवारीच्या शेंगांची भाजी, त्यासोबत डाळ भात आणि चपाती. तर आहे ना गवारीच्या शेंगा मी अशा रगडून रगडून धुतेय. लास्ट टाइम मी ज्या रूम मध्ये राहत होती त्याच्या शेजारी शेती केल्या जात होती, तर ते लोक आहे ना स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या खाण्यासाठी वेगळा भाजीपाला ग्रो करायचे आणि मार्केटमध्ये देण्यासाठी त्याच्यावर एवढ्या रासायनिक खतांचा फवारा करायचे ना. मग तेव्हापासून मला कळालं की नाही, मार्केटमधून ज्या पण वस्तू आपण आणतो, भाजीपाला म्हणा किंवा मग फ्रुट्स वगैरे असेल, ते इतके स्वच्छ पाण्याने धुवायचे ना की त्याच्यावरचा पूर्ण थर निघून जाईल. आणि म्हणूनच मी इथे गवारीच्या शेंगा सुद्धा रगडून रगडून धुत असते. तुम्ही पण असंच करा. मार्केटमधून ज्या पण वस्तू किंवा फ्रूट फळं वगैरे आपण जे पण काही खाद्यपदार्थ आणतो
ते पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतरच मग त्याची भाजी वगैरे बनवायची. डेली म्हणजे जेव्हा शाळा सुरू असते ना, तर मुलांना ह्या गोष्टी खाण्यासाठी वेळच भेटत नाही. पण आता सुट्ट्या लागलाय, म्हटलं चला डाएट प्रॉपर द्यायचा मुलांना, म्हणून इथे अंडे उकळत ठेवलेले होते आणि इथे दूध सुद्धा आहे. तर सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये दूध आणि अंडी घ्यायचीच असं मी रितिशा आणि विनयला सांगितलंय आणि तेच त्यांचं जेवण होऊन जातं. संध्याकाळी 5-6 वाजता मग नंतर त्यांना भूक लागते. आता काय करावं हेच काही कळत नाहीये. 2-4 दिवसापूर्वी पण नाही ना, मी गवारीचीच भाजी बनवली होती, पण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून मी ती भाजी बनवली होती. आणि आज आहे ना, मी कांदा आणि टोमॅटो घालून बनवणार आहे. म्हणजे एकच भाजी जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवली ना, तर ती खाण्याचा कंटाळा पण येत नाही आणि ना टेस्ट सुद्धा काही वेगळी. आणि मला आहे ना, भाज्यांसोबत एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं. आज या पद्धतीने, तीच भाजी दुसऱ्या पद्धतीने. आणि ना लग्न झालं तर मी एवढं काही ट्राय करत होती ना, की ना 10 पैकी माझ्या 2-3 डिशेसच चांगल्या बनायच्या आणि मग उरलेल्या डिशसाठी मला एवढे बोलणे खावं लागायचे ना, तरी सुद्धा मी माझी जिद्द आणि चिकाटी काही सोडली नाही. मी नवीन डिश आत्ता पण ट्राय करते आणि आता मी काही बोलणे ऐकून घेत नाही. म्हणते की तुम्हाला जर नसेल आवडलं ना, तर तुम्ही दुसरं बनवा. चला तर बोलता बोलता मागच्या गोष्टी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि इथे मी डाळ भाताचा कुकर लावून ठेवलाय, त्यानंतर गवारीच्या भाजीला फोडणी दिली आहे आणि कणिक सुद्धा मळून ठेवलंय. म्हटलं आता आहे ना, कपडे वाळ्यात घालून टाकूया, कारण सकाळीच मशीन लावून घेतलेली होती. आणि नवीन घर म्हटलं ना, की नवीन गोष्टी येतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी जागा आपल्याला शोधावी लागते. आणि हे घर आमच्यासाठी नवीनच असल्यामुळे ना, कोणती गोष्ट कुठे ॲडजस्ट करायची हे अजून काही मला म्हणजे एवढं काही माहिती नाही आहे. हळूहळू शिकते आहे मी, कारण की जरी मला इथे येऊन 15 दिवस झाले असले ना, तरीसुद्धा म्हणजे सामान वगैरे लावण्यात, त्यानंतर गोष्टी सेट करण्यात मला बराच वेळ इथे द्यावा लागलेला आहे. आता मी ज्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाली आहे ना, त्या घराचा टूर मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तेव्हा तुम्हाला कळेल की मला किती कामं होतात. म्हणून नुसतं म्हणजे मला स्वयंपाक करायचा म्हटलं तरी पायऱ्या चढून वर जावं लागतं, त्यानंतर आराम करायचा म्हटलं तरी पायऱ्या चढून अजून त्याच्या वर जावं लागतं. म्हणजे खूप कसरत आहे बाबा. आणि इथल्या शेजारच्या काकू आहे ना, या घराला आहे ना व्यायामशाळा म्हणतात. ते का म्हणतात ना, मी ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेल. म्हणजे जेव्हा या रूमचा मी टूर देईल ना तुम्हाला, तेव्हा एक्स्ट्राचे जे काम करायचे होते ना, ते तर झाले. आणि खूप दिवसापासून मला ह्या चेअर धुवून घ्यायच्या होत्या, पण रिदिशाच्या बाबांना आज मी म्हटलं की तुम्हीच धुवा म्हणून. कारण की काय होतं ना, की दुपारी इतकं ऊन पडतं ना, की बाहेर जायची सुद्धा इच्छा होत नाही. आणि आज सकाळी सगळे कामं काढलेच आहेत करण्यासाठी. म्हटलं ते सुद्धा करून टाका म्हणून. आणि माझे एक्स्ट्राचे काम इथे झालेले आहेत. आणि खरंच जेव्हा असे आहे ना एक्स्ट्राचे काम होतात ना, मनाला खूप शांती मिळते. आणि आता तुम्ही काहीतरी नोटीस केलं का, आधी मी डोशाचा तवा ठेवला होता आणि आता आहे ना तो चेंज करून पुन्हा रोटी तवा ठेवलाय. म्हणजे काम करता करता आहे ना, कोणती गोष्ट मी कुठे ठेवून देते ना, कधी कधी माझ्याच लक्षात राहत नाही. आणि मग माझी मुलगी म्हणते, अरे माझी मम्मी तर म्हातारी झाली. आणि खरंच मला कधी कधी असं वाटायला लागतं की खरंच माझ्या गोष्टी ना लक्षात राहत नाही की काय. म्हणजे एखादी गोष्ट कुठे ठेवून दिली ना, आधी लक्षात राहायचं, पण आता हळूहळू आहे ना, मला पण असं वाटायला लागलंय ना की मला पण काहीतरी काजू बदाम खाण्याची खूप गरज आहे. म्हणून तुमच्या घरी पण अशीच परिस्थिती आहे का, कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. आणि आज इथे मी ना देशभक्तीचं काम पुरेपूर केलेलं आहे, कारण की मोदींनी सांगितलं की 10% तेल भी अगर आपने बचाया ना, वो भी देशभक्ती का बहुत बड़ा काम होगा. म्हणून मी इथे बिना तेलाचे फुलके आज बनवलेले आहेत. चला तर मी आजचा आहे ना संडेचा हाफ डे रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.